आपण पाहता NDTV मराठी आणि आता बातम्या सविस्तर। सुरुवातीला एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी, सूर्यानं पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केलंय। कारण सूर्यावर शक्तिशाली अशा सौर ज्वालांचा उद्रेक झालाय। त्यामुळे इस्रोनं 50 पेक्षा अधिक उपग्रहांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे। या सौर ज्वाळांच्यामुळे रेडिओ ब्लॅकआउटची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। तज्ञांच्या अंदाजानुसार सूर्यावर पुन्हा एकदा शक्तिशाली सौर ज्वालांचा उद्रेक झाला आहे आणि या सौर ज्वालांची तीव्रता एवढी जबरदस्त आहे की जगभरातल्या अंतराळ संस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर सुद्धा थेट परिणाम अशा पद्धतीने होऊ शकतो की दूरसंचार यंत्रणा, वीज वितरण प्रणाली यासह विविध गोष्टींवर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या सूर्यात होणाऱ्या या सर्व हालचालींवर 50 पेक्षा जास्त भारतीय उपग्रहांवर बारीक नजर ठेवण्याची जबाबदारी आहे। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। नेहरू तारांगणाचे संचालक डॉक्टर अरविंद परांजपे आपल्यासोबत आहेत। सर, याचा नेमका अर्थ काय? या अतिसौर ऊर्जाच्या ज्वाळा कशा तयार होतात आणि त्याचा काय काय परिणाम होऊ शकतो? नमस्कार। बघा, असं होतं की सौर ज्वाळा ज्या आहेत, आपण घेतलं तर त्या ज्या आहेत ते सूर्यावरती जे सौर डाग येतात तर त्यांच्यामुळे त्या निर्माण झालेल्या असतात आणि त्यांची ऊर्जा अत्यंत जास्ती म्हणजे मिलियन डिग्री वगैरे असते आणि ते प्रकाशाच्या गतीने पृथ्वीपर्यंत पोहोचतात। त्यामुळे जर आपल्याला नुसते ज्वाळांचं चित्र सूर्यावरचं दिसलं तर तोपर्यंत ते पृथ्वीपर्यंत आलेले असतात। पण आता आपण जे न्यूज ऐकतोय तर त्याच्याशी थोडंसं वेगळी न्यूज जी आहे ती कलकत्त्याच्या प्रोफेसर नंदी यांनी मला सांगितली थोड्या वेळापूर्वी। आणि ते जे आहे ते स्पेस वेदर असेसमेंट प्रेडिक्शन म्हणजे अंतराळ हवामानाचे मूल्यांकन अंदाज करणारी संस्था आहे, भारतीय संस्था आहे। तर त्यांनी बघितलं की 5 फेब्रुवारीला जी AR म्हणजे ऍक्टिव्ह रिजन 14366 ह्याच्यातनं एका मागोमाग एक अशा बळ्याच्या ज्वाळा आल्या। पण त्यांनी जो शोध घेतलेला आहे त्याच्याप्रमाणे असं दिसून येत आहे की ह्याची तीव्रता वेगाने कमी होत चालली आहे। त्यामुळे त्यांनी जो आपण जे आता एक अंदाज वर्तवला होता लोकांनी की त्यांनी खूप ब्लॅकआउट वगैरे होईल, तशी होण्याची शक्यता कमी दिसते ह्यांच्या संशोधनाप्रमाणे। आणि ह्या ज्या ज्वाळा ज्या आहेत तर त्यामुळे जसं तुम्ही आता म्हणालात की विजेच्या प्रवाहावरती परिणाम होईल, पण हा जो परिणाम होतो हा जास्ती करून हा उत्तर ध्रुवीय क्षेत्रामध्ये होतो की जिथे शॉर्ट सर्किट होऊ शकतं, तर अशामुळे वीज जाऊ शकते। पण आपल्याला आता सध्या ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर काही धोका दिसत नाहीये। पण जे कण आहेत, विद्युत भारित कण जे आहेत त्यांना पृथ्वीपर्यंत यायला सुमारे 20 मिनिटं लागतात आणि एमिशन करोलन मास एमिशन जे आहे त्याला 2 ते 3 दिवस लागतात। तर आता असं चित्र समोर असं दिसतंय की ह्यांची जी तीव्रता आहे ती कमी होत चालली आहे। ठीक आहे परांजपे सर, खूप खूप धन्यवाद। तुम्ही सविस्तरपणे हा विषय सोप्या शब्दात समजावून सांगितलात त्याबद्दल।